नमस्कार, मी गौतम कांबळे. जी.के. न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी.के. न्यूज मराठी. आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा. चला तर वळूया पुढील बातमीकडे. आता बातमी आहे शेतकऱ्यांविषयी. पाहूया सविस्तर. नांदेडच्या कंधार तालुक्यातील हळदातांडा या गावाच्या परिसरात सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहे. परंतु या सौर ऊर्जा प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. शेतकऱ्यांना न सांगता सौर ऊर्जा प्रकल्पासाठी जमीन हस्तांतरित करण्याचा घाट घातला जात आहे, असा आरोप या शेतकऱ्यांनी केलाय. या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी जवळपास 8 हेक्टरहून अधिक जमीन अधिग्रहण करण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला असून या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम देखील सुरू करण्यात येत होते. परंतु हे सुरू झालेले काम स्थानिक शेतकऱ्यांनी हाणून पाडले. शेतकऱ्यांना कुठल्याही सूचना न देता शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर हा प्रकल्प लादण्यात येत असल्याने येथील शेतकरी आक्रमक झाले आहेत. कुठल्याही परिस्थितीत आमच्या जमिनीवर हा सौर ऊर्जा प्रकल्प होऊ देणार नाही, अशी भूमिका या शेतकऱ्यांनी घेतली आहे. यासाठी जन आंदोलन उभारणार असल्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिलाय. आपल्या माध्यमातून मला महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदयांना विनंती करायची आहे. हळदा तांडा तालुका कंधार जिल्हा नांदेड या ठिकाणी जो तांडावासियांवर अन्याय होत आहे, या ठिकाणी सोलार वीज कंपनीच्या वतीने या ठिकाणी गायरान जमिनीवर वीज प्रकल्प निर्माण करण्याचा, उभा करण्याचा तो प्रयत्न चालू आहे. तो मूळ या ठिकाणी सरकारी जमिनीवर नसून या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या ह्या जमिनीवर या ठिकाणी निर्माण करण्याचं काम चालू आहे. गेल्या 40 वर्षापासून शेतकरी बांधव ही जमीन त्यांच्या ताब्यात असून त्यांच्या नावे आहे, ते कसून खात आहेत. मुळामध्ये भटके विमुक्त असणारा हा समाज, बंजारा समाज, परत या ठिकाणाहून विस्थापित करण्याचा हा घाट आहे. प्रशासनाला आणि शासनाला माझी विनंती आहे, आपण येऊन बघावं. या ठिकाणी प्रचंड आपण फिरून बघितलो की आमच्या ज्या समाधी आहेत, गेल्या 40 वर्षापासून पूर्वी या ठिकाणी ज्या समाधी आहेत, जे अंत्यविधी झालेल्या आहेत, आमचे आजोबा असतील, पणजोबा असतील, त्यांच्या समाधी या ठिकाणी आहेत आणि ती जमीन तुम्ही आमच्या ताब्यातून काढून घेण्याचा प्रयत्न करताय. हे अत्यंत या ठिकाणी या समाजावर अन्याय करणारं हे प्रकरण आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीनं या समाजाला विस्थापित करण्याचं जर काम चालू असेल तर बंजारा समाज हे खपून घेणार नाही. माझी तमाम महाराष्ट्रातील बंजारा समाजांना विनंती आहे, बंजारा नेत्यांना विनंती आहे, आपण हळदा तांडा हा प्रकरण फक्त हळदा तांड्यापुरतं समजू नका. आपण येऊन बघावं की काय चाललंय या ठिकाणी. हा तांडा विस्थापित करण्याचं काम चालू आहे. प्रमुख मागणी काय आहे? माझी प्रमुख मागणी आहे की या ठिकाणी जी गायरान पट्टे या ठिकाणी दिलेले आहेत, ते गायरान पट्टे जे दिलेले आहेत ते शेतकऱ्यांना दिलेले आहेत, त्यांच्या नावे आहेत. त्यांच्या जमिनीवर हा प्रोजेक्ट या ठिकाणी उभा करू नये. सरकारी जमिनीवर उभा करावेत किंवा तुम्ही जर या ठिकाणी उभा करायचा असेल तर त्या शेतकऱ्याची सहमती घ्या आणि त्या शेतकऱ्यांना त्याचा मोबदला द्या. तुम्ही बळजबरी दंडेलशाहीने तिथून या ठिकाणाहून शेतकऱ्यांना आपण हटवून त्या ठिकाणी जर आपण हे प्रोजेक्ट उभा करत असाल तर विस्थापित करून हे योग्य नाही. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी.के. न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.